भगवान परमात्मा विचार केला नाही जातीचा, कुळाचा, वर्णाचा। आपण कधीही या वारकरी संप्रदाय असा आहे दादा की कधी कोणाच्या जातीचा विचार केला लहान या, मोठे या, तरुण या, म्हातारे या, कसेही या, पण या भगवान परमात्म्याच्या या मंडपामध्ये या। हा परमार्थ असा आहे की कधी इथं जातीभेद केला जात नाही। सकळाची येते आहे अधिकार, सकळाची येते आहे अधिकार, हो सकळाची येते आहे अधिकार, हो सकळाची येते आहे अधिकार। विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा। तुम्ही कसे हे मॅटर केलं जात नाही, तुम्ही काय करताय तर तुम्ही भगवान परमात्म्याचं भजन करा। वर्णाचा विचार केला जात नाही, जातीचा विचार केला जात नाही, कुळाचा विचार केला जात नाही। वर्ण अभिमान विसरली आती, वर्ण अभिमान विसरली आती, एक एका लोटांगणी जाती, एक एका लोटांगणी जाती, खेळ मांडीला वाळवंटी गाई, नाचती वैष्णवाई रे। पहा असा हा आपला परमार्थ आहे। हो भगवान परमात्म्याने जातीचा विचार केला नाही, कुळाचा विचार केला नाही। भगवान परमात्मा शबरी मातेचं प्रेम पाहून शबरी मातेकडे आले। काही न लगे एका भावचे कारण, काही न लगे एका भावचे कारण, काही न लगे एका भावचे कारण, काही न लगे एका भावचे कारण। शबरी मातेचं प्रेम पाहून भगवान परमात्मा स्वतः पंपा सरोवराच्या ठिकाणी आश्रमामध्ये शबरी मातेला स्वतः भेटायला आले। काय होतं भगवान परमात्म्याबद्दल मनामध्ये प्रेम होतं। जो प्रेम गली में, जो प्रेम गली में आए नहीं प्रीतम
जिसने कभी प्रेम किया ही नहीं, वो प्रेम निभाना क्या जाने। जो प्रेम गली में आए नहीं, प्रीतम का ठिकाना क्या जाने। जिसने कभी प्रेम किया ही नाही। ज्यांनी कधी प्रेम केलं नाही त्यांना काय माहिती प्रेम काय असतं। शबरी मानते ना, जगाचा मालक भगवान परमात्म्यावर प्रेम केलं होतं। पहा काय असतं प्रेम। प्रेम विचारावं त्या कृष्णाला, प्रेम विचारावं त्या राधेला, आणि प्रेम विचारावं त्या मीराला। राधेनं कृष्णावर केलं ते प्रेम, मीरानं कृष्णावर केलं ते प्रेम। एक आई आपल्या लेकरावर करते ते प्रेम, आणि एक बायको आपल्या नवऱ्यावर करते ते प्रेम। आजकाल प्रेमाचा बाजार झालाय। प्रेम करावं तर एका भक्ताने आपल्या देवावर केलेलं ते प्रेम। कृष्णाने राधेला प्रश्न केला की राधे, तू माझ्यावर एवढं का प्रेम करतेस, माझ्या प्रेमात रडतेस। तेव्हा राधा म्हणली, देवा तुम्ही माझ्या ठिकाणी येऊन पहा। क्या होते हैं आंसू, क्या पीड़ा होती है, क्यों दर्द उठता है, क्यों आंसू रोते हैं। एक बार जो राधा बन कर देखो मेरे सावरिया, राधा यू रो रो करे। बार जो राधा बन कर देखो मेरे सावरिया, राधा यू रो रो करिया क्या होते हैं आंसू, क्या होते हैं आंसू, क्या पीड़ा होती है, क्या दर्द उठता है, क्यों आंखें रोती है। एक बार जो राधा बन कर देखो मेरे सावरिया, राधा यू रो रो कहे। पहा राधा म्हणते की देवा तू माझ्या ठिकाणी एकदा येऊन बघ, तेव्हा तुला कळेल माझं प्रेम। ज्यावेळेस कृष्ण गोकुळ सोडून जात होते त्यावेळेस गवळणी रडत होत्या। पहा ते प्रेम होतं। गवळणीने कृष्णावर केलेलं, त्या नंदलालावर केलेलं होतं प्रेम। अगदी त्याच प्रकारे शबरी मातेनं भगवान परमात्मा रामचंद्र प्रभूवर केलेलं होतं ते प्रेम, आणि ते प्रेम पाहून भगवान परमात्मा जगाचा मालक शबरीला भेटायला आला। सांगण्याचे तात्पर्य एवढंच आहे दादा, गुरुच्या माध्यमातून हजारो वर्ष वाट पाहिली त्या शबरीने भगवान परमात्म्याची, पण गुरुच्या माध्यमातून तिला भगवान परमात्मा स्वतः भेटायला घरी आले। बरोबर आहे। मग आपण जर गुरुची संगती केली, गुरुचा उपदेश पाळला, संतांचा उपदेश पाळला, तर भगवान परमात्मा आपल्याला भेटू शकतो का नाही। ज्या प्रकारे गुरुचा उपदेश आपण मांडल्यानंतर आपल्याला भगवान परमात्मा भेटू शकतो, त्याच प्रकारे आपण संतांची संगती केल्यानंतरही आपल्याला भगवान परमात्मा भेटू शकतो। संतन के संग लाग रे तेरी हस्ती बने, संतन के संग लाग रे तेरी हस्ती बने। संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी। संतन के संग लाग रे तेरी हस्ती बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी।
बनेगी तेरी भली बनेगी, अच्छी बनेगी तेरी भली बनेगी, संतन के संग लागे तेरी अच्छी बनेगी। आपण जर संतांच्या संगतीत गेलो तर आपलं चांगलं होतंय। आपल्या आयुष्यामध्ये कोणती वाईट गोष्ट होत असेल, आपल्या मनासारखं जर होत नसेल तर आपण त्या भगवान परमात्म्याला शरण जायचं पाहिजे, आपलं आपोआप चांगलं होतंय। मग आपलं जर भगवान परमात्म्याच्या सानिध्यात गेल्यानंतर चांगलं होत असेल तर आपण काय केलं पाहिजे, त्या भगवान परमात्म्याचं भजन केलं पाहिजे का नाही? भगवान परमात्म्याचं भजन केल्यानंतर काय होते महाराज अभंगाच्या तरी पुढे हाती उपदेश, अभंगाच्या प्रथम चरणात जगद्गुरु तुकोबराय काय सांगतात, आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा, की बाबा इथून मागे जे झालंय ते होऊ दे, पण इथून पुढे तू असं वाग, तुझ्या वागण्यातून तुझ्या नरदेहाचं सार्थक झालं पाहिजे, तुझा हा नरदेह वाया नाही गेलं पाहिजे, कारण हा नरदेह कसा आहे नाशिवंत नाशिवंत देहा संतांचा उपदेश ऐका, गुरुच्या संगतीत ठेवा आणि देवाचं भजन करा। मग एवढं सांगून जरी तुम्हाला कळत नसेल तर मग तुम्ही काय करा, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, सरते शेवटी काळ सरते शेवटी सरत शेवटी काल बांधून देईल, सरत शेवटी एका जनार्दन
राम वाग्या सोहो वाग्या प्रेम नगरावारी सावध होनी भजनी लागा देवी करा देवारी माझ्या मल्हारीची माझ्या मल्हारीची तुम्हाला मजा आली नाही का? कसला भारी बाबा गुरुवारी आदरणीय विशाल महाराज बोलेंचा पिंगळा आहे. साधं तुम्ही एक टाळी वाजवली नाही बाबा बोलत विशाल दादांच्या आदरणीय विशाल महाराजांच्या या पिंगळ्यावरून आपल्याला कळते की आपल्याला जर आपलं स्टेज बनवायचं असेल तर काय ना काय क्वालिटी आपल्यामध्ये असायला पाहिजे. आदरणीय विशाल महाराजांनी हा पिंगळा महाराष्ट्रावर गाजतोय दादा आणि या पिंगळ्याने विशाल महाराजांची ओळख झाली. ह्याच्यावरून आपल्याला हे कळून येते आपल्याला आपली क्वालिटी ठेवावी लागते. बरोबर आहे ना? सुंदर असा पिंगळा म्हणला आनंद आला का नाही? जाऊ द्या आपल्याला कळालं विठ्ठल जगद्गुरु तुकोबा सांगतात की तुम्हाला एवढा सुंदर नरदेह दिलाय, तुम्हाला मग भगवान परमात्म्याच्या प्राप्ती करण्यासाठी तुम्हाला संतांच्या देवे दिला देह भजना गोमटा देवे दिला देह भजना गोमटा हो तोया झाला फाटा बादिके तोया झाला फाटा बादिके देवे दिला देह भजना गोमटा देवे दिला देह भजना गोमटा तोया झाला फाटा महाराजांनी सुंदर असं प्रमाण दिले. देवी दिला देह भजना गोमटा तोया झाला फाटा बाधिकेचा. पहा आपल्याला हा सुंदर नरदेह त्या भगवान परमात्म्याने दिलाय. कशासाठी दिलाय? देवाचं भजन करण्यासाठी दिलाय. मग फक्त देहच दिलाय का हो? त्याने आपल्याला इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जंतु जोडसी नारायण कसे जीवन भवरोग दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जंतु जोडसी नारायण कसे जीवन भवरोग दिले इंद्रिय हात पाय कान डोळा मुख बोलाया वचन. पहा आपल्याला भगवान परमात्म्याने नुसतं देह दिला नाही तर आपल्याला सुंदर असे इंद्रिय दिले. असं विचार करा बरं, हे ना जरा असं वाकडा असं सगळं जिथलं तिथं दिलंय का नाही देवाने आपल्याला? दोन हात
दिले आपण त्या भगवान परमात्म्याची पूजा करण्यासाठी, 2 कान दिले वाईट ऐकण्यासाठी, बरोबर चांगलं ऐकण्यासाठी, 2 डोळे दिले भगवान परमात्म्याला सुंदर असं रूप पाहण्यासाठी, मुख दिले जेणेकरून आपण या मुखातून भगवान परमात्म्याचं भजन करू, कीर्तन करू, नामस्मरण करू, 2 पाय दिलेत आपल्याला या मंदिराकडे जाण्यासाठी, 2 हात दिले भगवान परमात्म्याची पूजा करण्यासाठी, आपल्याला नाम सुद्धा दिले. पहा कशासाठी दिले हो? नथ घालण्यासाठी दिले हो. तुम्हाला काय तिकडे विचारा. होय महिला मंडळ, नाक कशासाठी दिले सांगा बरं जरा. हा, श्वास घेण्यासाठी दिले. हे नाक जर नसतं तर आपल्याला श्वास घेता आला नसता, प्राणवायू घेतोय आपण या नाकाने. पण मेन म्हणजे महिला मंडळ, आम्हाला इथं बऱ्याच महिला दिसल्या की त्यांच्या नाकामध्ये नथ आहे. आमच्या इकडं काय झालं पहा, एक महिला होती तिचं नाव होतं यमुनाबाई. मग यमुनाबाई गेली माहेराला, तिला केली भावानं तिच्या नथ आली माघारी आल्यानंतर भूषण भावाचा, माझ्या भावानं मला नथ केली, माझ्या भावानं मला नथ केली, माझ्या भावानं मला नथ केली. आली सगळं गावात लागली हिंडा, ह्या मैत्रिणीच्या घरी जा, त्या मैत्रिणीच्या घरी जा, सगळ्याच्या घरी जायचं चहा पाणी करायची. पण हिला काही विचारलंच नाही कुणी की यमुनाबाई तुला नथ कुणी केली, किती घराची केली आणि साधी आहे सोन्याची. कोण विचारलं नाही. मग यमुनाबाई झाली नाराज, आली घरी दिली की गज पिटवून, गजच पेटवून दिली म्हणून तिनं. आले शेजारचे बाजारचे गोळा झाले, यमुनाबाईची गंज पिटली, यमुनाबाईची गंज पिटली. मग काय झालं, नेमकं गंजीच्या प्रकाशाने यमुनाबाईची नाकातली नथ आहे का चमकली. आणि तिला तिच्या मैत्रिणीनं गंगूबाईनं प्रश्न केला, होय गो यमुनाबाई अगं नथ कधी केली? मग ही जवानात लड्डू फुटे की अगं बाई ओ माय, मला गंगूबाईने विचारलं की अगं गेले होते माहेराला, मला माझ्या भावानं नथ केली बाई, सोन्याची नथ आहे ना, दिसती का ती गंज गेली तिकडं नाकातला झटका. असं असतंय बघा ह्या महिलांचं. अहो हसण्यासाठी तर आयुष्य, असं म्हणतात की हसल्यानं आपलं आयुष्य वाढत असतंय. मग नाक कशासाठी? श्वास घालण्यासाठी आहे, पण आपले हाऊस पूर्ण करण्यासाठी. पहा मग यमुनाबाईला तिच्या भावानं नथ केली. भावाचं नवल एवढं वाटतंय तर आपल्याला त्या भगवान परमात्म्याने एवढा सुंदर नरदेह दिलाय, आपल्यावर उपकार करणार त्या भगवान परमात्म्याचे. मग आपण हे उपकार फेडण्यासाठी त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण भजन केलं पाहिजे का नाही? एवढे सुंदर नरदेह दिलाय भगवान परमात्म्याला आपल्याला, 2 हात दिले, 2 पाय दिले. मग आपण भगवान परमात्म्याचं भजन केलं पाहिजे आणि आपलं चित्त आपण शुद्ध केलं पाहिजे. महाराज अभंगाचं 2रे चरण. सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत, माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत. आपुराने चित्त शुद्ध कर, आपुराने
पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा की बाबा मी तुमच्या सगळ्यांच्या पायावर दंडवत घालतो पण तुम्ही काय करा तुमचं चित्त शुद्ध करा मग चित्त शुद्ध केल्यानंतर काय होते आपण चित्त शुद्ध करू बाबा पण चित्त शुद्ध करण्यासाठी नेमकं करायचं काय भगवान परमात्म्याचं भजन करायचं मग भगवान परमात्म्याचं भजन करण्यासाठी आपल्या मनात देवाबद्दल भाव लावतो का नाही दादा का मनी नाही भाव देवा मला पाव मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव मनी नाही भाव देव बाजारचा भाजीपाला देव बाजारचा भाजीपाला पहा देव काय बाजारचा भाजीपाला मनात नाही भाव देवा मला पाव उगाच गेला पैशाने देव विकत भेटतोय का देव पैशाने विकत भेटत नाही का देवाला जर आपल्याला प्राप्त करायचं असेल तर आपल्या अंतःकरणामध्ये प्रेम मोह माया शक्ती क्षमा आणि देवाबद्दल भाव लागतो मग भाव जर ठेवला तरच आपण देवाला प्राप्त करू शकतो पहा मग आपल्या मनामध्ये भाव ठेवणं हे का आपलं मन शांत आहे का आपलं मन कसं आहे बहुजन जळ चपळ आता आपण हित कीर्तनाला आलो पण इथल्या सास आहेत का सासा या सासाला कीर्तनाला याव्या आणि सासांच्या सुना घरी बसलेल्या असाव्या सासूच्या मनात विचार बाई ग माझी सुना आता घरी आहे काय काय करून खाती किती तेल उडविते की माय काय करावं ह्या सासाला उग एका खोलीत कोंडून ठेवावं आपलं मन कसं चंचलन चपळ तुम्ही हित पण तुमचं मन घरी बाई मी आले कीर्तनाला पण घराला कुलूप लावलंय का कसं की माय आपलं मन कसं आपण शब्दाला धरून बोलते बरं राग घेऊ द्यायचा नाही कोणाला आता सांगायला जी खरे देवाचे भक्त आहे त्यांचं आता सुद्धा मन पंढरपूरला जात भगवान परमात्म्याच्या भजनात जात म्हणजे आधार आधारचे आहेत का त्यांचं ती आता हित आहेत त्यांचं मन दिल्लीला जाऊ येतंय का नाही खोटं आहे का माझं ही मन तुमचं दोष नाही ही मनच असं ही मन असं आहे की तुम्ही आता बसला जिथं नाही तिथं दिल्लीला कोलकात्याला पुण्याला मुंबईला कुठं बी फिरून येते ही मन असं मग या मनाला एकाग्र करण्यासाठी आपण काय करायचं करुणिया मन शुद्ध भावे करुणिया मन शुद्ध भावे करुणिया मन शुद्ध भावे हो करुणिया मन शुद्ध भावे हित के करारे देवाचे चिंतन
हे नेमकं आता कीर्तन लवकर आठवावं म्हणून होतं कशासाठी कीर्तन लवकर आठवावं म्हणून होतं का झाला आपला टाइम संपत आलाय पण कीर्तन उशिरा चालू झालंय म्हणून मी पाठपुस्तक चालवणार आहे बरं जमतंय का विठ्ठल अभंगाच्या तिसऱ्या चरणाचे गुरुगुरु तुकोबाराय काय सांगतात हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन शुद्ध व्हावे तुम्ही काय करा तर भगवान परमात्म्याच्या नामाचं चिंतन करा भगवान परमात्म्याचं भजन करा तुमचं चित्त शुद्ध होईल आणि चित्त शुद्ध झाल्यावर काय होईल तुमच्या चित्तामध्ये तो भगवान परमात्मा येऊन वास करेल तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येऊन गोपाळ राहते ते मग आपण जर आपलं चित्त शुद्ध केलं तर आपल्या चित्तामध्ये तो भगवान परमात्मा येऊन वास करतो आणि एकदा का भगवान परमात्म्याने आपल्या चित्तामध्ये वास केला तर आपल्याला कशाची भीती उरत नाही कशाची भीती उरत नाही आपल्याला एकदा काय झालं तुकोबारायांकडे काही साधू मंडळी गेली आणि तुकोबारायांना विचारलं तुकोबाराया काय संत होते तुकोबाराय त्यांच्या अंतःकरणामध्ये किती ते प्रेम किती ती माया असे संत होते तुकोबाराय तुकोबारायांकडे काही संत साधक मंडळी गेली आणि विचारले तुकोबाराया अहो काय मारलं हो त्या अंबाजी बुवाने तुम्हाला आणि तुम्ही तुमच्या कीर्तनाला ते आले नाहीत म्हणून त्यांच्या घरी गेलात त्यांना विचारायला तुम्हाला वेदना झाल्या नाहीत का हो तुकोबाराया तुकोबारायांच्या भजनाला अंबाजी बुवा गेले नाही तुकोबारायांना अंबाजी बुवाने काठीने मारलो तुकोबारायांना तरी देखील तुकोबारायांच्या कीर्तनात अंबाजी बुवा दिसले नाही म्हणून तुकोबाराय अंबाजी बुवाकडे गेले आणि तुकोबारायांना म्हणले बुवा मला मारून तुमचे हातपाय दुखतायत का सोपून देऊ मी तुमचे हातपाय काय धन्य असतील ते संत किती तो चांगुलपणा किती तो समजूतदारपणा तुकोबाराय ज्ञानोबारायांसारखे संत पुन्हा होणे नाही ते संत संतच होते काठीनं मारलं तरी तुकोबाराय अंबाजी बुवाच्या घरी गेले आणि म्हणाले की बुवा मला मारून तुमचे हातपाय दुखत असतील म्हणून तुम्ही माझ्या कीर्तनाला आला नाही तुमचे हातपाय मी सोपून देऊ का एवढंच नाही तर हा तुका ढोंगी आहे देवाच्या नावाखाली ढोंगीपणा करतोय काही बायकांनी त्यांच्या अंगावर उकळतं पाणी टाकलं काय ते संत होते उकळतं पाणी टाकलं किती वेदना झाल्या असतील त्या जीवाला तुकोबाराया तुमच्या अंगावर जरा उकळतं पाणी टाकलं तेव्हा तुम्हाला वेदना झाल्या नाहीत का हो तुकोबारायाने अंतःकरणातून भगवान परमात्म्याला हाक मारली जळ माझी काया लागला
जळो माझी काया लागला बनवा धाव रे केशवा माय बापा धाव रे केशवा माय बापा जळो माझी काया लागला उखळत पाणी जगद्गुरु तुकोबरायाच्या अंगावर टाकण्यात आलं. किती त्रास झाला असेल, खूप त्रास झाला दादा तुकोबरायांना, वेदना झाल्या. पण जेव्हा काही साधक मंडळींनी तुकोबरायांना विचारलं की तुकोबराया तुमच्या अंगावर उखळत पाणी टाकण्यात आलं, तुम्हाला काठीनं मारण्यात आलं, तुम्हाला वेदना झाल्या नाहीत का? तेव्हा तुकोबराय सांगतात मला वेदना झाल्या पण त्या जाणवल्या नाहीत का? त्याचं कारण अभंगाच्या 4थ्या चरणात तू का म्हणेला बा होय तो व्यापार, 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 तू का म्हणेला बा सकळाच्या पाया माझे गळगब. अभंगाच्या 4थ्या चरणात तुकोबराय सांगतात की तुम्ही असं व्यापार करा, तुम्ही असं देवाचं चिंतन करा की तुम्हाला काही शिकायची गरज लागणार नाही आणि तुम्ही देवाचं भजन करा, देवाचं चिंतन करा. असं केल्याने तुमचं चित्त शुद्ध होईल आणि तुमच्या हृदयात भगवान परमात्मा येऊन वास करेल. मग कोणाच्या हृदयात भगवान परमात्म्याने वास केला? जेव्हा रावणाचं आणि रामाचं युद्ध झालं, रावण हरला आणि राम जिंकला. रावणाचं राज्य विभीषणाला देण्यात आलं आणि रामचंद्र प्रभू अयोध्येत परतले. रामचंद्र प्रभू अयोध्येत परतल्यानंतर सभा भरली आणि अयोध्येचं राज्य रामप्रभूंना देण्यात आलं. रामप्रभूंना राज्य देण्यात आल्यानंतर रामप्रभूची सभा भरलेली आणि भरल्या सभेमध्ये रामचंद्र प्रभू आपल्या प्रत्येक सेवकाला एक भेट देतात. रामचंद्र प्रभूंचा सगळ्यात महान सेवक कोण आहे? महाबली हनुमान. जो खेल गए प्राणों पे, जो खेल गए प्राणों पे श्री राम के लिए, एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए, एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए. एक बार तो हाथ उठा दे राम के लिए, जो खेल गए प्राणों पे, जो खेल गए प्राणों पे श्री राम के लिए, एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए, एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए. एक बार तो हाथ उठाए हाथ के लिए, एक बार तो हाथ उठाए हनुमान के लिए. जो खेल गए प्राणों पे श्री राम के लिए, एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए. रामचंद्र प्रभूंचा सगळ्यात महान सेवक कोण होता? तर महाबली हनुमान. मग रामचंद्र प्रभूंनी सर्व सेवकांना भेट द्यायची ठरवली. मग सगळ्या सेवकांना एक 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 भेट देत चालले रामचंद्र प्रभू आणि हनुमंतरायांना दिला हिऱ्याचा हार. मग हिऱ्याचा हार दिल्यानंतर हनुमंतरायाने तो हार गळ्यात घालावा का? त्यांनी काय केलं? एक 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 तो हिरा फोडू लागला. मग सभेमधील काही मंडळी काय म्हणली की बघा माकडते माकड. प्रभू रामचंद्राने एवढा मौल्यवान हार दिलाय आणि हे काय करते? तोंडाने फोडते. जेव्हा विचारण्यात आलं हनुमंतरायांना की हे महाबली हनुमान, एवढा मौल्यवान हा हार आहे आणि तुम्ही हा दातांनी तोडताय, याचं कारण आम्हाला समजेल का?
तेव्हा माझे हनुमान सांगतात की मी हा हार या कारणाने तोडतोय की या हारामध्ये मला माझे रामचंद्र प्रभू दिसतात. भरल्या सभामध्ये विभीषणाने ताना मारला महाबली हनुमंतरायांना कि हे महाबली हनुमान, क्या तेरे राम तेरे सीने में है? श्री राम जानकी बैठे मेरे सीने में, श्री राम जानकी बैठे मेरे सीने में. जगाच्या मालकावर श्री रामचंद्र प्रभूंवर. मग त्यांच्या हृदयात भगवान रामचंद्र प्रभू आणि माता सीता दिसल्या. मग हे आपण भाव ठेवल्याशिवाय, आपण देवावर प्रेम केल्याशिवाय होतंय का हे सगळं? हे सगळं होण्यासाठी आपण त्या भगवान परमात्म्यावर प्रेम केलं पाहिजे. झाला आपला संपला टाइम. कीर्तन उशिरा चालू झालं होतं म्हणून थोडं उशिरा सोडण्यात आलं, कारण कीर्तनाचं चिंतन देखील आपल्याला कळलं पाहिजे. बरोबर आहे. राम जन्मोत्सव निमित्त, रामनवमी निमित्त सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, रामाचं भजन तर होईलच पाहिजे. विठ्ठल
काही क्षणात आपल्या कीर्तन रूपी सेवेला इथेच पूर्णविराम लागेल. भोगशी येथे सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि भाग्याने आजची दुसऱ्या दिवसाची ही कीर्तन रूपी सेवा. मला इथं बोलवण्यात आलं म्हणून मी सर्व ग्रामस्थ मंडळीची, ज्यांनी मला कॉल केला, ज्यांनी माझ्यासोबत संपर्क साधून मला इथे बोलवलं, त्यांना सर्वांना धन्यवाद देते. ज्यांनी कीर्तन ताट बसून ऐकलं त्यांना सर्वांना धन्यवाद देते. ज्यांनी जांभळा देत ऐकलं त्यांना धन्यवाद देते. ज्यांनी डुकल्या खात ऐकलं त्यांना देखील धन्यवाद देते. माझ्या कीर्तनाला उपस्थित असलेले अंकुश महाराज यांनी सुंदर अशी कीर्तनाला साथ दिली. खूप छान पकवाज वाजवला दादा तुम्ही, त्यांना धन्यवाद देते. माईकवर असलेले नामनाथ महाराज असतील, नारायण महाराज असतील, इकडचे महाराज असतील, सर्वांना धन्यवाद देते. माझ्या कीर्तनाला माझ्यासोबत माझे आजोबा देखील उपस्थित आहेत. थांबा थांबा झालं आता. आपलं कीर्तन हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजवण्याचं जे कार्य करतात असं ज्यांचं चॅनल आहे भक्ती सोहळा, यांच्या चॅनलवर सर्वांनी हे कीर्तन आपल्याला परत देखील पाहता येते. यांच्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचे आणि घंटी वाजवायला विसरायचं नाही. हे कीर्तन आपल्याला नंतर YouTubeला देखील पाहता येते. माझे हे पाठीमागचे बाळ गोपाळ सगळ्यांना धन्यवाद देते. आणि आपल्या कीर्तनाला सुंदर अशी माईक सिस्टीम देणारे दादा सुरवसे माईक सिस्टीम यांना धन्यवाद देते. माझी झालेली कीर्तन रूपी सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी आणि माझे गुरुजी विजय महाराज पांचाळ यांच्या चरणी समर्पित करून सेवेला इथेच पूर्णविराम.